सध्या एका कॉमेडी शोमध्ये एका मुलाने मारलेल्या 370 रुपयाच्या बिर्याणीचा जोक आणि एका मुलीने मारलेला डेड बॉडीवरचा जोक हे कॉन्ट्रोवर्शियली फेमस होत आहेत. लोक त्यावर आपले वेगवेगळे ओपिनियन देत आहेत. कुणाचं म्हणणं आहे मुलाचं जास्त चुकलं, मुलीचं निगोशिएबल आहे. कुणाचं म्हणणं आहे की मुलगा आणि मुलगी दोघांवरही इक्वल ॲक्शन व्हायला पाहिजे. त्या बाबींमध्ये मी जाणार नाही, कारण मला असं वाटतं की ह्या चर्चा खूप वरवरच्या आहेत. मुळात हे जोक येतात कुठून, मुळात लोक ह्या जोकवर का हसतात, याच्या मागे एक खूप मोठी कॉन्सेप्ट आहे आणि तीच कॉन्सेप्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी अनघा आणि आज आपण डिस्कस करतो या जोक्सच्या मागे लपलेलं खरं कारण. त्यात महत्त्वाचं आणि एकमेव कारण मला असं वाटतं या जोक्स मागे की जोक मारणारे आणि त्यावर टाळा देणारे, त्यावर हसणारे ह्या कोणालाच कुठल्या एका शरीराचा, एखाद्या बॉडीचा रिस्पेक्ट नव्हता. मला जेन्युइनली असं वाटतं की कुठलंही शरीर, वेदर इट इज न्यूड, इट इज कवर्ड, इट इज अलाइव्ह ऑर डेड, म्हणजे कुठलंही शरीर जे नग्न असेल किंवा झाकलेलं असेल, जिवंत असेल किंवा मृत असेल, त्या प्रत्येक शरीराचा आपल्याला आदर करता आला पाहिजे. त्या प्रत्येक शरीराविषयी आपल्याला मनापासून रिस्पेक्ट वाटला पाहिजे. आज शरीराचा रिस्पेक्ट हा हरवत चालला आहे. दुसऱ्याच्याच काही, इव्हन स्वतःच्या बॉडीविषयी वाटणारा रिस्पेक्ट, आदर हा हरवत चालला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या सगळ्या संस्कृतींमध्ये बाळ जन्माला येतं ते जितकं सेलिब्रेट केलं जातं, तितकंच एखादा माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याच्या बॉडीला असं कुठेही फेकून दिलं जात नाही. त्याच्या बॉडीला खूप आदराने आणि खूप सन्मानाने विदा केलं जातं, कारण जगभरातल्या माणसांनी एकमेकांच्या बॉडीचा रिस्पेक्ट करणं हे मान्य केलं आहे. आज आपण ते कुठेतरी विसरत चाललो आहे. आज आपल्यासाठी ते फक्त कर्मकांड आहे, ना की मनापासूनचा रिस्पेक्ट. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण एकमेकांच्या आणि स्वतःच्या शरीराचा आदर करणं शिकू, तेव्हा कॉन्सेंट हा आपोआप घेतला जाईल, तेव्हा जबरदस्तीसारखे गुन्हे होणार नाही आणि तेव्हाच ह्या गुन्ह्यांना कॉमेडी समजण्याचं, जोक समजण्याचं चूक कोणी करणार नाही. सो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.